नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. दिशा सालियन प्रकरण आता हे सगळीकडे तेच चालू आहे, परंतु त्याच्यात आता राजकारण किती नक्की त्या आता दिशा सालियन आत्महत्या तिचं जर का खरोखर खून झाला असेल, न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या वडिलांनी परत याचिका दाखल करणं हे साहजिक आहे, परंतु एवढा वेळ थांबून का, हाच आता विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि त्याच्याही पेक्षा ह्याच्यात राजकारण जे शिरलेलं आहे त्याच्यावर बोलणं क्रमप्राप्त आहे. कारण आता CIDचं पण तपास झाला, CBIनं पण क्लीन चिट दिली, सगळं झालेलं आहे. आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये जर का काहीच निष्पन्न झालं नाही तर नक्कीच उद्धव ठाकरे यांना ह्याच्यात दिलासाच मिळणार आहे. आणि त्याच्या सहानुभूती नावाचा जो प्रकार आहे त्याचा फटका महायुतीला बसल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे सुद्धा गप्प बसणार नाहीत, ते सुद्धा आक्रमकच होणार, कारण हे त्यांच्या मुलाचं आहे, मुलाला डॅमेज करता येते असं त्यांचे पहिल्यापासूनचेच आरोप आहेत. मी बाकीचं सगळं सहन केलं असतं, परंतु हे खोटं नाटं माझ्या मुलाबद्दल करतायत, हा नतद्रष्टपणा आहे असं त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवलेलं आहे उद्धव ठाकरेंनी. आणि पुन्हा नितेश राणेंनी हे प्रकरण आता ते न्यायप्रविष्ट वडिलांनी केलं, पण ते अचानक त्यांना काय साक्षात्कार झाला का काय, त्यांना धाडस आलं म्हणायला पाहिजे. मग आधी काय धाडस आलं नाही आणि आत्ता का धाडस आलं, परंतु आता हे एवढं पाणी वाहून गेलंय आणि आता हे प्रकरण पुन्हा ताजंतवानं झालंय. यात हे प्रकरण आल्यामुळं बाकीची प्रकरणं अगदी सगळी आता गौण झालेली आहेत. मग औरंगजेब प्रकरण असेल, त्याच्या आधीचं बीड प्रकरण असेल, जरांगे तर आता ते विजूनच गेल्यातलं जमायते, त्याच्यात काहीच नाही आहे. म्हणजे आता हे सगळं पॉलिटिक्स कसं चाललंय आणि भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते हे सगळं ऑब्झर्वेशन केले. कारण उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला काहीही करून मुंबई महापालिकेवर आपला झेंडा लावायचा आहे. महायुतीचा नव्हे, भारतीय जनता पक्षाचा लावायचा आहे. आणि आता पण हे प्रकरण आल्यामुळं जे उद्धव नमते घेतील, उद्धव ठाकरे बॅकफूटवर येतील, तर असं काहीही होणार नाही. उलट शिवसेना आक्रमक होत आहे. आता परब यांची भूमिका बघा, त्यांची विधान भवनातली त्यांची वक्तव्य बघा, त्यांची काही सुषमा अंधारेंची वक्तव्य बघा. आता हळूहळू हे पण आता आक्रमक म्हणायला लागले. याचा फटका भाजपला सुद्धा बसू शकतो. कधी आता ह्याच्यात कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये काय निर्णय होतो, कोर्ट काय निर्देश देतं, कारण एवढे वर्ष झाल्यानंतर पुन्हा हे प्रकरण कोर्ट स्वीकारणार का, हे सगळे कायदेशीर मुद्दे आहेत. पण राजकारण याच्यामध्ये नक्की आता आलेलं आहे. त्या मुलीची आत्महत्या का खून हे सगळं आता ह्यापूर्वी सगळं ओवापोह सगळे झालेले आहेत, चर्चा झालेल्या आहेत, विश्लेषणं झालेली आहेत. परंतु ह्याच्यामध्ये नितेश राणे जर का उद्धवांच्या बाजूसारखं निकाल झाला, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे काहीही त्याच्यामध्ये निष्पन्न झालं नाही, तर निश्चितपणानं उद्धव ठाकरेंनाच हा दिलासा असणार आहे. पण नितेश राणे नंतर काय करणार? नितेश राणे आपल्या पदाचा राजीनामा देणार? नितेश राणे याच्या बाबतीत आता जेवढे आक्रमक आहेत का त्याच्यानंतर रिव्हर्समध्ये येणार? काय करणार नितेश राणे हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. कारण आत्ता त्यांना ठाम विश्वास आहे, नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहेच. अर्थात त्यांनी पहिल्यापासूनच ही भूमिका धरलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये काही निष्पन्न आजपर्यंत झालं नाही. अर्थात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते आणि आता ते आरोपही करतायत की त्यांनी सगळं जिकडं तिकडं सगळं दाबून टाकलेलं आहे प्रकरण, असे त्यांचे आरोपही आहेत. मग आता खरं तर बाहेर आलं पाहिजे, जनता बघते आहे, याच्यातनं खरं बाहेर आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये उद्धवना जर का दिलासा मिळाला तर नितेश राणे काय करणार आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका काय असणार, कारण ह्याचा फटका मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही. कारण आता ह्या शेळ्या कडीला ऊत आणताय की काय, असं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळं देवाभाऊ एक मुरब्बी राजकारणी, मुत्सद्दीगिरी त्यांच्या नसानसात भरलेली आहे. अशा वेळेला हे प्रकरण कोर्टातनं आलेलं आहे, मग ह्याच्या मागं कोण आहे नक्की हे समजत नाही. का भारतीय जनता पक्षातलं केंद्रातलं पण राजकारण ह्याच्या मागं आहे की काय, मुंबई महापालिका लक्ष ठेवून हे हळूहळू सगळं निष्पन्न होणार आहे. आणि त्याला फार काय वेळ लागणार नाही. हे निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.